occupies space. It's a matter. Okay, what are the properties of matter? एक म्हणजे property का? It continuously going. Okay, so एक property का? Yeah, they have attraction between each other. हाँ, कोई तो particles और matter असतो. बरं, एक का कोणती property? कितने states of matter असतात हे सांगतं? Solid, liquid, liquid. तीन states of matter कितने हैं? कितने हैं? Solid. Solid, liquid, Yes. gas. इसकी property जाना है अपना? Solid क्या असतात? Fixed shape, fixed volume. It is rigid, correct? Liquid. Liquid क्या असतात? Yeah, it is a fluid. Liquids are fluid. It does not have fixed shape, but it have fixed volume, correct? And magiro gas have a property. No fixed shape, no fixed volume. आता आपको पुढे शिकवलं की नाही टेक्स्ट ऑफ मॅटर काय आम्हाला प्रॉपर्टीज को डिस्टिंग्विश डिस्टिंग्विश करा आम्ही पार्टिकल्स कशा प्लेस होतात मला सांगितलं आहे सॉलिड कशा असतात पार्टिकल्स सांगते कोणते कोण असतात राईट लाईक असतात लिक्विड आणि मास स्पेस असतात आणि गॅसेस खूप स्पेस असतात बिटवीन पार्टिकल्स यस आता मग पुढे पोहोचणार आहे तुम्ही कोई विचारता भाई स्टेट कशी करता काय चेंज जाता आपण पोहोचत आहे की चेंज पॉसिबल सॉलिड टू लिक्विड लिक्विड टू गॅस सॉलिड चे केन सॉलिड होता है चेंज लागते ना ओके आणि गॅस चेंज जाता स्टेट जाता पॉसिबल हा मी एग्जांपल अंडरस्टँड लावूया उदक पहिल्या बरोबर असा वर लाईफ इज डिपेंडेंट ऑन वॉटर अवर बॉडी इज मेड अप ऑफ कितने परसेंट वाटर 70% वाटर बॉडी इज मेड ऑफ 70% वाटर म्हणजे वॉटरचे पोया सॉलिड स्टेट पहिला वॉटरची त्याच्यात आता किती आहे आय दिस सॉलिड फॉर्म ऑफ वॉटर मागीर लिक्विड फॉर्मान पहिल्यांदा होतात म्हणजे आम्ही सुद्धा गॅसीस वॉटर वेपर इट इज गॅसेस स्टेट ऑन वॉटर इज देयर बट इट इज इन प्रेझेंट इन गॅसेस स्टेट तुझा फॉइल बदलची आता पहिला होय वाफ येता पहिले it is water vapor it is in a gaseous state so पहिले आम्ही एकूच वॉटर असतं इन डिफरंट स्टेट्स आणि तो फर्स्ट प्रेझेंट असतं ओके आता कसे पॉसिबल आहे चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर म्हणजे दोन कंडिशन जातली तेन्ना ते पॉसिबल आहा वन इज कंडिशन इज चेंज इन टेम्परेचर when टेम्परेचर चेंज जातले न्हू तेन्ना चेंज ऑफ स्टेट जातली असे जातले टेम्परेचर वाढतले सॉलिड आहा ते लिक्विड जातले आणि टेम्परेचर वाढले लिक्विड आहा ते गॅस जातले आयकूच पळय तू तुझ्या किती टेम्परेचर कमी असता हा लोक खंयच्या फॉर्मान असता सॉलिड फॉर्मान असता पण तशें तू टेम्परेचर वाडयता किती आता आयसाठी किती आता वॉटर जाता आणि तुझे टेम्परेचर वाडयले हीट दिली तेका किती असले वॉटर वेपर जातलो तो पहिले आम्ही चेंज ऑफ स्टेट पॉसिबल आहा असो चेंज इन टेम्परेचर करता तसो चेंज ऑफ स्टेट जाता आता हेचो प्रोसेसींग कडेन नाव आसा हे जाता चेंज ऑफ स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ताका म्हणटा मेल्टिंग म्हणटा ताका मेल्टिंग म्हणटा और ताका अनेक नाव आहे फ्युजन from solid to liquid the process is called melting or fusion the liquid to gas आता भाई ताका म्हणटा पेपर आहे
ते क्वेश्चन येऊ शकता डिमॉडिफाइंग मेल्टिंग और फ्यूजन आंसर इज सिंपल द चेंज ऑफ स्टेट सॉलिड स्टेट into liquid state is called fusion or melting. What is vaporization? The change of liquid state to the gaseous state is called vaporization. अरे मैं डांस कर रहा Yeah, udah selalu possible lah awal kita water vapor atau liquid data. Example is rain, correct? Rain कहाँ पड़ता? और कहाँ पड़ता? rain किती आता? दर्याच्या जागी उदक असता पे. और जेना sun असता, तेना उदक गरम जाऊन म्हणजे water vapor जाता आणि वयर स्टोर जाता. तो लोड वाढता. त्याचे टेम्परेचर कमी जावपाक लागले काय ना पावस येता म्हणटा भरपूर जाता असता लोड खूप स्टोर जाले असता उदक. त्याचं मागचे टेम्परेचर कमी झाले काय ना गॅसिंग वॉटर पण असताना परत कंडेन्स जाता. So that process is called condensation. Yes, the reverse process is also possible. Temperature कमी केले जाल्यार रिवर्स जातले. आता टेम्परेचर जे वयले ते रिवर्स जातले काम केले आनी कंडेन्सेशन. लिक्विड टू सॉलिड पॉसिबल आसा? येस. रेफ्रिजरेशन आमी कितें करता? लिक्विड वॉटर आसता फ्रिजान दवरले काय कितें जाता? आयस जाता. बरें हें ट्रांसलेट चेंज ऑफ स्टेट जाल्यार कितें म्हणटा? आतां बेजिकली कितें जाता तें पळोवया. चेंजिंग टेम्परेचर जाता म्हणजे कितें जाता? सपोज सॉलिडान तुका सांगला हांवें कशें आसता पार्टिकल्स लागीं लागीं आसता. जसं तूं टेम्परेचर वाडयता ताका कायनेटीक एनर्जी मेळटा पार्टिकल्साक. हीट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटीक एनर्जी. कायनेटीक एनर्जी म्हळ्यार कितें तेंचो मुवमेंट जाता म्हणजे ते वायब्रेट जातले एकमेकांक पयस करपाक ट्राय करतले. तशें जर तूं आनी हीट दितलो तुजी कायनेटीक एनर्जी वाडोवन वाडोवन नाटकाक ते आशिल्ले पयस जातले. पयस जाले म्हळ्यार बेजिकली स्टेट चेंज जाली. लिक्विड स्टेट जाली. तरी तेका आनीक एनर्जी सप्लाय केली हीट केले जाल्यार ते आनीक पयस पयस वयतले वायब्रेट जावन 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 मूव जावन 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 आनी खूब सेपरेट दे विल टर्न इनटू गॅस. ते आतां तेन्ना पळय इन डिटेल कितें जाता तें. वीथ एक्झाम्पल ऑफ जस्ट कायंड ऑफ एक्झाम्पल घेवन अंडरस्टँड जावं. सपोज से उदक घेतलें भितर आयस घेतलो पयलीं आयस काडलो आनी डायरेक्ट भितरान घालून कोणाकडेन तेका हीट दिली. तेणें एक्सपेरिमेंट केला तितून एक्सपेरिमेंट. कोणाक फ्लेम लावन बर्नर लावन हीट केलें कोणाकडेन. सो बेजिकली कितें जातलें आयस कितें जातलो इल्लो 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 स्लोली 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 आनी तेणें आयस थर्मोमिटर घातलो टू चेक द टेम्परेचर. कितलें टेम्परेचर काडलें की हाय जाता चेंज ऑफ स्टेट जाता. सो हांवें एक थर्मोमिटर घातलो टू चेक द टेम्परेचर. सो कितल्या डिग्रीर आयसाचें उदक जाता कोणाक खबर आहा? थर्मोमीटर पळयला न्हू. दिस इज लॅबोरेटरी थर्मोमीटर जो आमी घराकडेन यूज करता ताका क्लिनिकल थर्मोमीटर म्हणटा. तेजेर फक्त 35 डिग्री टू 42 डिग्री सेट आसता. 5-7 आसता टेम्परेचर. लॅबोरेटरी थर्मोमीटरान तशें आसना. लॅबोरेटरी थर्मोमीटरान मायनसाचें टेम्परेचर आसता 0 till 100 सुद्दां आसता. चड सुद्दां आसता. वेरी थिन जायत आसता. बट इतले आसतात मेन रेंज अराउंड 100 or more than 100 रेंज आसता 0 to 100. So at what temperature solid turns into liquid? What is the one? Okay, at 0 degree Celsius solid will turn into liquid. याद है 0 डिग्री पे
सॉलिड आयस आहा तो इट विल टर्न इनटू लिक्विड बट हे अकस्मात जायना पयली आता आयस काडटलो न्हू तो मायनसान आसतलो मायनस टेम्परेचर आसतले तेजे पण स्टोरी सुरू हीट करून कितें जातले इल्ले इल्ले टेम्परेचर वाडटले इल्ले इल्ले -9 जातले एक मिनिटान सपोज -9 जाले नेक्स्ट मिनिटान -1 अशे 5-6 मिनिटांनी आता इल्ले 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 झिरोचेर पावतले सपोज सांगता तुका 10 मिनिटांनी सपोज 0 डिग्री जाताले नेक्स्ट 11 मिनिटात कितें जावपाक जाय 1 डिग्री जावपाक जाय न्हू करेक्ट एका मिनिटाक सपोज 1 डिग्री वाडटा 10 मिनिटांनी 0 डिग्री जातले -10 काय आसतलो जाल्यार सपोज आता हांगा आयस आसलो हांगा इल्ले इल्ले वॉटर जावपाक जाले स्टार्ट बट नेक्स्ट येता 1 डिग्री येवपाक न्हू एका मिनिटान येवची ना टाइम घेतलो हरशी एका मिनिटान 1 डिग्री वाडटाले सपोज टेम्परेचर जाल्यार आता 3-4 मिनिटां वयतली 0 to 1 डिग्री वचपाक ह्या टायमार कितें जातलें सांग तो आयस आहा पळय सॉलिड फॉर्मान तो इल्ले इल्ले तुका मेल्ट जावपाक स्टार्ट जातलो इल्ले इल्ले वॉटर जातले and this process is called melting or fusion but ती आमी जी हीट सप्लाय करता ती within that 2-3 minutes तो सांगना पयली कितें जाता स्लोली इल्ले इल्ले वाडटा ग्रॅज्युअली वाडटा 1 मिनिटान 1 डिग्री वाडटा थर्मोमिटराचो दुसऱ्या मिनिटान आनी 1 डिग्री वाडटा बट 0 डिग्री पावले काय ना थंयच उरता 0 डिग्रीचेर उरता हांगा तें हीट चालूच आसा बट रिडींग अकस्मात वाडना एका मिनिटान 1 डिग्री वाडत ना 3-4 मिनिटां वयता 0 डिग्रीचेरूच आसता so ती हीट असता पळय ती सगळी इज यूज टू कन्वर्ट दिस सॉलिड इनटू लिक्विड आणि ती हीट सप्लायड असता पळय तेका म्हणटा लेटंट हीट ऑफ फ्युजन हांव बरयता लेटंट हीट ऑफ फ्युजन इम्पॉर्टंट टर्म आसा लेटंट हीट ऑफ फ्युजन इट डेफिनेशन विचारता What is latent heat of fusion? A simple definition. The amount of heat energy required to change 1 kg of solid into liquid at its melting point and at normal atmospheric pressure. Okay, textbook दिला definition तुम्ही जायला मार्क करून घेऊया. The amount of heat energy required. ये सांग repeat करा. Repeat करा मैं first 1 2 3 the amount of heat energy required to change 1 kg of solid liquid at atmospheric pressure at its melting point आणि का repeat करूया the amount of heat energy required to change 1 kg of solid into liquid at its atmospheric pressure at its melting point मेल्टिंग पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचराचेर जर चेंज जाता पळय फ्रॉम दिस सॉलिड टू लिक्विड तेका म्हणटा मेल्टिंग पॉइंट फॉर एग्जांपल वॉटराचो मेल्टिंग पॉइंट इज 0 डिग्री सेल्सियस हेचो 0 डिग्री जातले क्लियर पुढे कंटिन्यू करूया काय मरे सपोज आता आमी आनी हीट सप्लाय केली सो कितें जातले एट 0 डिग्री 1 डिग्री जातले पळय तेन्ना सगळे उदकूच आसतले भितर आयस सगळो मेल्ट जाल्लो आसतलो 1 डिग्री येता मागीर आनी सप्लाय केले आनी हीट करीत रावले सो कितें जातले टेम्परेचर वाडत वयतले सपोज तशेंच एका मिनिटाक 1 डिग्री वाडटा सो आता नेक्स्ट येतलो आता एक कितल्या डिग्रीचेर लिक्विड टू गॅस जाता 100 डिग्री सेल्सियस ऐकला असेल नो वॉटर बॉइल्स एट 100 डिग्री सेल्सियस एका वेपरायझेशन म्हणटा और बॉइलिंग म्हणटा आणि अनेक नाम आसा दॅट इज बॉइलिंग ऑल्सो सो आता इल्ले तू टेम्परेचर वाडयत रावलो एका मिनिटाक 1 डिग्री वाडटाले सो 100 मिनिटांनी कितली डिग्री येवपाक जाय 100 डिग्री येवपाक जाय बट एकदा 100 डिग्री येयले काय ना टेम्परेचर रोखडे वाडचे ना परत उदय जाताले पळय तशेंच जातले टेम्परेचर थंयच उरतले 100 डिग्रीचेर उरतले 3-4 मिनिटां तरी आणि कितें जातले इल्ले इल्ले उदक आहा ते इवापोरेट जावचे ना इवापोरेशन इज डिफरंट तो आमी लास्टाक शिकतले बट वेपर जातले तेजे वाफ जातली उदकाची 100 डिग्रीचेर आणि टेम्परेचर वाडचेच ना 4-5 मिनिटां थंयच आसतले आणि उदक इल्ले वाफ जायत रावतले
ज्या टायमार ती हीट सगळी सप्लाय जाता पळय, जशें आमी लेटंट हीट ऑफ फ्युजन म्हणटाले, तेका तें नांव आसा लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन. हेजे डेफिनेशन तशेंच जातले. The amount of heat energy required to change 1 kg of liquid to gas at atmospheric pressure at its boiling point जातले. आता वदर मेल्टिंग पॉइंट असतालो, आता जेन्ना लिक्विड टू गॅस तेका बॉइलिंग पॉइंट म्हणटा. तो फुडें काय डेफिनेशन तेवूय मार्क करून घे. ओके, रिपीट करा माझ्या फाटल्यान. व्हॉट इज लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन? The amount of heat energy required to change 1 kg of liquid into gas at atmospheric pressure at its boiling point. Yes, definition. And Newton made the answer. એવું વિચારતા કે what is latent heat of vaporization? કઈ એટલે ડિગ્રી से पहले था 0 degree and boils in what degree? 100 degree Celsius. आता आणि एक युनिट आमकां शिकपाक जाय, दॅट इज केल्विन, which will denote by K. its full form is Kelvin. ते युनिट कसो जातलो? 0 डिग्री सेल्सियस म्हटल्यार 273 केल्विन. याद दर. आणि 100 डिग्री सेल्सियस म्हटल्यार 373. सो तेजेकडेन 100 एड केले आमी आणि म्हाका तो सो मेन याद दर 0 डिग्री सेल्सियस म्हटल्यार 273 केल्विन. म्हणजे प्रॉब्लेम आहे का कन्वर्ट आमके डिग्री दिल्ले आसतले केल्विनान कन्वर्ट कर म्हणटात. सपोज आता दिला 50 डिग्री सेल्सियस कन्वर्ट कर म्हटल्यार केल्विनान. सो कशें करतले ते सांगला हांवें. डिग्री सेल्सियसाक न्हू जे कितें दिला पळय ते केल्विनान कन्वर्ट करपाक जस्ट एड 273. सो 50 के 273 एड करा. 50 273 एड कर दिसती पडटा. इला मग प्रॉब्लेम येतले कन्वर्ट किती डिग्री दिल्ले आसतले इनटू केल्विन. केल्विनान कन्वर्ट कर म्हणटा टेम्परेचर. फॉर एग्जांपल 50 डिग्री सेल्सियस केल्विनान म्हाका कन्वर्ट करपाक जाय. सिंपल याद धर की डिग्री सेल्सियस टू केल्विन करपाक कितें कर एड 273. कशें काय एड करपाचें कितें जातलें एड करीत जाल्यार 50 प्लस 273 3 7 12 इतलो जातलो आन्सर. सो नाउ दिस इज केल्विन. 50 डिग्री सेल्सियस म्हटल्यार 323 केल्विन. ओके. आता सपोज उलटा क्वेश्चन येलो. कन्वर्ट 473 केल्विन टू डिग्री सेल्सियस. हे टेम्परेचर डिग्री सेल्सियसान कन्वर्ट कर म्हटले जाल्यार आता उलटा करपाचें. सपोज केल्विन दिला ते आमकां कन्वर्ट करपाचें टू डिग्री सेल्सियस. आता कितें करपाचें मायनस 273 सबट्रॅक्ट. ओके सबट्रॅक्ट 273. 473 च्यान 273 सबट्रॅक्ट कर. कितले येतले आन्सर 200 येतले. सो दिस इज 200 डिग्री सेल्सियस. 473 केल्विन म्हटल्यार 200 डिग्री सेल्सियस. हे तुम्ही कॉपी नोटबुक काढला नोटबुक कॉपी करा. सायन्स पेज नंबर 9 थोडी प्रॉब्लेम तशीच सेम कन्वर्ट द फॉलोइंग टेम्परेचर टू सेल्सियस सेम. ते तुम्ही ट्राय करूया. आणि काय डाउट नाही. नेक्स्ट पार्ट या. नेक्स्ट पार्ट पहिली राहता. आता मी किती बोलले की चेंज ऑफ स्टेट कशा आता सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस जाता टेम्परेचर वाढयता तशें. बट इन सम केसेस टेम्परेचर वाडयलो न्हू कितें जाता सांग सॉलिड टू डायरेक्ट गॅस जाता. लिक्विड जायत नासलें डायरेक्ट गॅस जाता. सॉलिडाचो डायरेक्ट गॅस जाता. त्या प्रोसेसाक म्हणटा सब्लिमेशन. What is sublimation? The change of state from solid to directly gas without going into liquid state. It's called sublimation. Like the example कोया. The example is camphor. कापूर केला घरात तेव्हा काय झालं? किती झालं? किती पहिले फॉर्म असण्यासाठी सॉलिड स्टेट म्हणजे असं की सॉलिड राउंड असतं करेक्ट.
स्फेरॉन येता शेप चेंज जाता थोडे हेक्सागोनल येता बट स्टेट खंयची आसता सॉलिड स्टार्टिंग सॉलिड आसता आमी ताका हीट करता और उजो लायता आनी स्टेट चेंज जावन कितें जाता डायरेक्टली गॅस म्हणजे लिक्विड येत ना सो कितें जाता म्हणटा आमी सब्लिमेशन जालें example is camphor my naphthalene balls paper you can somewhat solid हा तो हा होय तो जाता सॉलिड हा डायरेक्ट तो हे पेपर जाता naphthalene ना टेक्स्टबुकाचे त्याच्या एक्झाम्पल करूया आम्ही एकदा हा अगदी होल भरपूर असतली बट जे टेक्स्टबुकाला ते करूया naphthalene Meta study. Now, make example given it is ammonium chloride. Yeah. Ammonium chloride. So, in the activity kera ammonium chloride heat kela bikara nasod. हाँ, इनकी क्या ऑब्जर्व करें कि अगले सॉलिड डायरेक्ट गैसियस वेपर जाता हां त्या प्रोसेसला किंवा सब्लिमेशन आणि एग्जांपल काढून का नेप्थालीन पण म्हणजे किती ते कळे जे आम्ही घराकडे बी दवरता सिजनल बी लावपाक जायना म्हणून कपड्यांनी बी दवरता हां ते किती असता सॉलिड फॉर्म आसता थोडे हे किती आता नाच जाता पयलो तो पळयता तेजे किती आता वेपर जाता तो सब्लिमेशन जाता नेक्स्ट इज आम्ही पहिले की चेंज ऑफ स्टेट जाता कशे जाता एक तर आम्ही हीट करून जाता आणि एक वे असा चेंज ऑफ स्टेट जावपाक ओके दॅट वे इज चेंज इन प्रेशर मी कोणती गोष्टीचे प्रेशर घातलं सपोज गॅसच सपोज प्रेशर घालून कॉम्प्रेस केली जाल्यार चेंज increasing pressure किती घातले डिक्रीज केला प्रेशर जाल्यार गॅस आहा ती किती घातली लिक्विड जातली लिक्विड सपोज प्रेशर घातलो आणि भरपूर लिक्विड आहा ते किती घातले सॉलिड जातले हां दोन वेज आहा टू चेंज स्टेट वन वे इज चेंज इन टेम्परेचर and second way is change in pressure. So the LPG cylinder असं किती करणार बेसिकली गॅस असता ती फुल कॉम्प्रेस करून प्रेशर घालून लिक्विड करून सोडता सो आता सिलिंडर ओपन सोडलो ती गॅस ते उरते लिक्विड जा ना ती किती असली गॅसेस फॉर्म clear how we can change state of matter state two ways one way is by changing temperature and second way by changing pressure म्हणजे आम्ही किती पहिले जसे टेम्परेचर वाढता तसे सॉलिडाचे लिक्विडाचे लिक्विडाचे गॅस जाता बट आता परत जाता इन केस ऑफ चेंज इन प्रेशर प्रेशर वाढता तसो गॅसीचे लिक्विड जाते लिक्विडाचे असल्या सॉलिड जाते हां आणि आता एक स्पेशल केस आवडे की स्पेशल केस असली की जाताले सॉलिड टू लिक्विड जाताले विथ चेंज इन टेम्परेचर हां हांगा तशी एक स्पेशल केस आसा गॅस हा तो न्हू डायरेक्ट सॉलिड जाता विदाउट गोइंग टू लिक्विड स्टेट म्हणजे एक्झाम्पल इज कार्बन डायऑक्साइड ऐकला कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड तुम्ही ऑक्सिजन घेता आणि ही गॅस सोडता दॅट इज कार्बन डायऑक्साइड सध्या तो खंयच्या फॉर्माना खंयच्या स्टेट्सान आहा तो गॅसियस स्टेटान आसा सध्या हां सध्या एरान प्रेझेंट आहा बट आमी तो प्रेशर एक एकठांय केलो वांगडा प्रेशर घातलो तेजी हां भरपूर प्रेशर जाय पडटलो जाल्यार तो लिक्विडान वयचो ना डायरेक्ट कितून वयतलो सॉलिड जाता डायरेक्ट ते जातलो म्हणून तेका एक स्पेशल नाव आसा दॅट इज कॉल्ड ड्राय आयस सो कार्बन डायऑक्साइड
सॉलिड फॉर्म ताका ड्राय आयस म्हणटा. थोडे वड्यात धरपाक जाय दोन शकता कॅश. तशेंच रिवर्स सुद्धा जाता. समज सॉलिडाचे कार्बन डायऑक्साइड आहा तेजे आमी हे काढली प्रेशर काढलो तेजे वयलो तर डायरेक्ट गॅस जातलो लिक्विड जावचोच ना मदीं. दिस इज एक्सेप्शन कार्बन डायऑक्साइड. ताका आमी सब्लिमेशन सुद्धा म्हणून येता त्या प्रोसेसाक बिकॉज सेम जाता न्हू सॉलिड टू गॅस जाता डायरेक्ट विदाउट गोइंग इनटू लिक्विड स्टेट. That is called what? Sublimation. So आमचो काय सांगना लेसन कंप्लीट झाला जोपर्यंत हे म्हणटा एक त्या पोर्शन आमकां सद्या कोऑपरेट आहा फुडल्या एनी डिटेल म्हणून सांगना सद्या एक्सप्लेन करूया. ओके एक्सप्लेन करता तेका आते एग्जामी वचना ना पळय टिचर कितें सांगता ती स्कूल टू स्कूल डिपेंड पळय टिचर म्हणना तुमी वयता म्हणून अशें कळटा कळ्ळें काय ना इजी आसा. सो ते गोवरांनी वड घेतलेलो कितें म्हणटलो वड टॉप कितें जातलें तें आमकां शिकपाक जाय. हा उदक कितें जालें म्हणटा तें इवापोरेट जालें म्हणटा. ओके आतां इवापोरेशनाचो मिनींग अंडरस्टँड जावं. इवापोरेशन म्हणटा कितें the change of liquid to gaseous state below its boiling point. Liquid to gas जाता but below its boiling point. उदक लिक्विड असता ते गॅस जाता but 100 डिग्रीचेर जायना म्हणजे पयलींच जाता. हा तेकाच त्या प्रोसेसाक म्हणटा इवापोरेशन. कितें तेजें एग्जांपल पळय खंयचे खंयचे कितें जाता सपोज हांगा एक अशें बसचें न्हू उदक घालून दवरलें चड अशें करून न्हू मातशें उदक घालून हांगा बशी दवरली 10 दीस तशेंच दवरली हातूच गावना तेका तर जमली जाय तें उदक वयतलें हांवें कितें अशें अशें उदक वयतलें हांगा आनी केलां हातूच गावना तेका 2 दिसांनी येवन पळयलें तें उदक आसतलें थंय ना खंय गेलें तें उदक तेजी गॅस जाली न्हू इवापोरेट जालें तें बट हांगा फाटीं हीट केलें येवन उजो लायलो हांगा फाटीं येवन बॉयलिंग जालें हांगा ना तरी चेंज ऑफ स्टेट जालें तें कशें जालें इवापोरेशन जालें म्हणटा आमी. बेजिकली कितें जाता सपोज अशें हें आसा खंयचो आतां लिक्वीड म्हणटा अशें आसतलें न्हू तें वयलो जो लेयर आहा पळय पळय कितें वाऱ्यान असो पयस वयता इल्लें मातशी इतली भायल्यान एनर्जी घेता एटमॉस्फियरान तेंकां खंयच्यान तो इल्लो पयस वयता उदक हा एकदा बिलो इज बॉइलिंग पॉइंट सुद्दां जाता इल्ले इल्ले बट दिस इज स्लो प्रोसेस. दिस इज स्लो प्रोसेस. बॉइलिंग कितें उदक लायलो 2 मिनटांनी फटफट करून केलें वयतलें पेपर जावन बट इवापोरेशन तें रोखडें जावचें ना टायम वयतलो तेका स्लो प्रोसेस. इल्ले इल्ले मॉलिक्यूल भायली एनर्जी घेतली खंयच्यान आनी आपूण इवापोरेट जातलो एकटो हळूय भायली एनर्जी घेतलो हळू इवापोरेट जातलो स्लो जातलें सगळें प्रोसेस. That is an evaporation is a slow process. Now what are the factors on which it depends? One is surface area. Factors affecting evaporation. Vanita. Factors affecting evaporation. खंयच्या फॅक्टरीचेर evaporation depend असता? One factor is टेम्परेचर. टेम्परेचर सपोज भरपूर आहा गरमेन बी कितें जातलें हेच उदक जाता पावसान हांगा पडला सपोज कितले दीस लागले सपोज 2 दीस लागले उदक वचपाक थंयचे पावसान पयलें तेंचेर सुकपाक फक्त टायम लागता. वेरेज तेच गरमेच्या दिसांनी तूं हांगा उदक अशें वचून गेलें सान म्हटल्यार उदक ना हांगा बिकॉज ऑलरेडी जमीन तापलेली आसता भायलें टेम्परेचर चड आसता फास्ट जाता इवापोरेशन. सो जशें टेम्परेचर वाडटलें तशें इवापोरेशनूय वाडटलें हेजेर एक डिपेंड आसता. नेक्स्ट स्पीड ऑफ विंड. हांव समजा फॅन लावन गेलो रुमान जाल्यार फास्ट सुकतलें पळय. हेजें एग्जांपल इज मागीर आनी एक एग्जांपल कितें दिवं येता कपडे आमी सुकाय घालता पळय पावसान सुकता
कपडे बेगीन ना कित्याक बिकॉज टेम्परेचरय कमी आसता वेरज केन्ना सपोज अशें बरें वारें वयता गरमेचे थंडी वयता फास्ट सुकता कपड्यांची तेजी स्पीड ऑफ रेन आसतली तशें इवापोरेशन फास्ट जातलें आनी एक फॅक्टर इवापोरेशन डिपेंड्स इज ह्युमिडिटी सध्या आता पावस पडल्या पावसाच्या दिसांनी ह्युमिडिटी चड आसता म्हणल्यार ऑलरेडी एनवायरमेंटान वॉटर वेपर आसा सो इवापोरेशन स्लो जातलें कळ्ळें दिस इज इनवर्सली प्रोपोर्शनल ह्युमिडिटी चड आसात न्हू आनी इवापोरेशन कमी जातलें फॉर एक्झाम्पल पावसाचे दीस क्लायमेट ह्युमिड आहा सध्या ऑलरेडी खूब उदक आहा एटमॉस्फियरान सो ते आनीक उदक घेवचें ना दुसरे कडल्यान अशें ऑलरेडी फूल आहा न्हू म्हणजे आमची कितली ह्युमिडिटी आहा तुमकां पळोवपाक जाय हांगा रुमाची कळटा ह्या मॅप्सांचेर टिचर आसता डायरेक्ट गुगलार कळटा सो सध्या 86% आहा ह्युमिडिटी सध्या मार्सल एरिया 86% ह्युमिडिटी ती गरमेन कमी आसता हार्डली 40% बी आसता सो जशी कमी ह्युमिडिटी पळय तितले फास्ट जातलें इवापोरेशन हेजेर एक डिपेंड आसता आनी एक डिपेंड आसता आनी एक फॅक्टर इज सरफेस एरिया जशी सरफेस एरिया वाडटले तशें इवापोरेशन वाडटलें हेचे एक्झाम्पल इज आमी गरम च्या घेता सकाळचे घेता आमी सगळ्यांक आवडटा च्या काय कॉफी कितें घेता काय घेना पयलीं गरम आमी कितें गोश्ट केल्या उदकूच धरया गरम गरम आहा उदक सो आमी कितें करता डायरेक्ट पियाता गडगड करून गरम ना कितें करता प्लेटीन घालता बशेन घालता कित्याक घालता निवोवपा खातीर बशेन फास्ट निवता कित्या खातीर बिकॉज बशीची सरफेस एरिया चड आहा तिचे चड एरियेन स्प्रेड आसतले लिक्वीड तितले फास्ट इवापोरेट जातले कळ्ळें सरफेस एरिया वाडटली तितले फास्ट इवापोरेट जातले व्हडली बशी घे आनी फास्ट इवापोरेट जातले ताटान निवडटा एका मिनटान इवापोरेट जातले जाल्यार बशेन 2 मिनटां लागतली पेल्याची सरफेस एरिया कमी आहा पेल्यान 5 मिनटां लागतली कळटा तशेंच कपडे सुद्दां आमी सुकाल घालता पळय अशेंच घालून पुश्टी करून म्हणटले वता सुकतले जाते बरें स्प्रेड करी तिची सरफेस एरिया वाडयली समज कपड्यांची जाल्यार ते फास्ट इवापोरेशन जातले सो दीज आर सम फॅक्टर्स ऑन वीच इवापोरेशन डिपेंड clear what is evaporation the change of state from liquid to gas below its boiling point it's called evaporation what are the factors on which evaporation depends these are the factors the examples याद धरा पार्ट टाइप थिअरी डिलीट सांगलेलो बट थोड्या स्कुलांनी घेतलेलो आसलो पण तुमची टिचर कितें सांगतली लास्ट इवापोरेशन पार्ट आसा काय ना